सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वि दा सावरकर यांची माझी जन्मठेप हे आत्मचरित्र. त्यातलं प्रकरण 3 आपण सुरू केलं आहे उत्तरार्धातलं, आणि त्याच्यातला आता पुढचा भाग मी वाचते. हळूहळू मन शांत होऊन खरी बातमी काढण्याच्या मार्गास लागलो. 2-1 दिवसात कळलं की ते अमेरिकेत धरले गेले, पण प्रतिभुत्वावर म्हणजे जामीनकीवर मोकळे हरदयाळ मुंबईस आहेत का दिल्लीस आणले गेले, त्यास वाटे हे खरेच अज्ञानात आहेत. म्हणून तो सांगे दिल्लीस. एक दिवस तर स्वारी इतकी वाहवली की हरदयाळास शिक्षा झाली. पोर्ट ब्लेअरला लवकरच चलान होईल. आम्ही हसू दाबून म्हटले, हे पहा, ते आले तर ही माझ्याजवळचीच कोठडी त्यांना द्या बरं का, बोलून तरी घेऊ एकदा. तरी देखील मर्म न समजता तो बंदीपाल नेहमीप्रमाणे गंभीर मुद्रा करून म्हणाला, त्याचा विचार करीन. या वाक्यासरशी पंक्तीत बसलेले 10-5 राजबंदी हसून न आवरून खो खो करून हसू लागले. तेव्हा त्या अडाणी शाण्यास कळून चुकलं की यास माझ्या गप्पातील फोलपणा पूर्वीच माहीत असावा आणि हेच मला आजवर बनवीत असले पाहिजे. काही दिवसांनी आम्हास नक्की बातमी आली की हरदयाळ हे अमेरिकन सरकारचे हातावर तुरी देऊन निसटून गेले. इतकेच नव्हे तर अमेरिकन सरकारने आपल्या हातावर बळेच तुरी ठेवून घेतली अशीही बातमी आहे. कसेही असले तरी ती हरदयाळाच्या निर्विघ्न सुटकेची वार्ता ऐकताच आमच्या जीवावरची एक धोंड उतरल्यासारखं झालं. हिंदुस्थानातील प्रख्यात पुढाऱ्यांविषयी अशाच प्रकारचे तुच्छ विनोदाचे उद्गार अधिकाऱ्यांनी काढल्याचे आणखी एक उदाहरण कलाक्रम सुटत असताही अनुसंधानास्तव इथेच सांगू. आमची प्रकृती पुढे पुढे फारच बिघडून आम्ही रुग्णशय्येस अगदी खिळून पडलो. तेव्हा एकदा अंदमानाचे चीफ कमिशनर आम्हास पाहावयास आले होते. त्यांचे माझ्याशी नेहमीच सभ्यपणाचे वर्तन असे. बोलता बोलता त्यांनी सांगितलं की मी युरोपमधून हिंदुस्थानला थोड्या दिवसांपूर्वी येत असता मला सुरेंद्रनाथ बॅनर्जी आगबोटीवर भेटले होते. त्यांनी माझी ओळख होताच सावरकरांची प्रकृती कशी काय म्हणून विचारपूस केली आणि असंही विचारलं की मी जर त्यांच्या समाचारास आणि राजबंद्यांच्या एकंदर स्थितीस प्रत्यक्ष पाहण्यास अंदमानास आलो तर परवानगी मिळेल काय. हे ऐकून मी चीफ कमिशनरास म्हटले, मग आपण काय म्हणालात. ते उत्तरले, मी म्हटले, या, परंतु नक्की काय ते मागाहून कळवीन. पण सावरकर, तुमचे सुरेंद्रनाथ आलेच तर त्यांना उतरायलाही तुम्ही बंद आहात. त्याच्या शेजारच्याच बंदी कोठडीत अधिक सोयीस्कर जागा अंदमानात आमच्यापाशी नाही. मी तसेच हसून म्हणालो, का, चीफ कमिशनरचा बंगला आहे. 2 दिवस चीफ कमिशनरनी या बंद कोठडीत राहावे आणि त्या पाहुण्याच्या योग्यते इतकी अनुरूप नसली तरी जी आहे ती त्या बंगल्याची जागा त्याच्या स्वाधीन करावी. येथेच हेही सांगून टाकणे आमचे कर्तव्य आहे की राजबंद्यांच्या विषयी आणि आमच्याविषयी बंगालच्या त्या वृद्ध झुंजाराने, त्या सुरेंद्रनाथाने ही कळकळ प्रथमपासून शेवटपर्यंत दाखवली आणि बंगालीपासून तो विधिमंडळापर्यंत जे सहाय्य दिले तितके हिंदुस्थानातील कोणत्याही अन्य पुढाऱ्याने क्वचितच दिले असेल. हे आमचे आभार प्रदर्शन ऐकण्यास आज तो वृद्ध देशभक्त उरला नाही याचा आम्हास राहून राहून खेद वाटतो. पूर्वार्धात आम्ही साधारण 1914चे मध्यापर्यंत आमची कारावासाची कथा आणून पोचवली होती. संपाचे परिणामाने राजबंद्यांच्या काहीतरी मागण्या मान्य होऊन आम्ही काम सुरू केलं. ही बातमी कळताच चीफ कमिशनरलाही एक कटकट मिटली असं वाटून त्यांनी पूर्वी कोणासही न धाडलेले असे एक पत्र माझ्यासाठी धाडून माझे वैयक्तिक अभिनंदन केले आणि आम्ही कारागारात त्या कोठड्यात 14 वर्षे आता कशी काढावी या चिंतेत चूर होऊन कालक्रमणा करू लागलो. कारागारात पाय ठेवला तेव्हा अधिकाधिक 5 वर्ष या कोठडीत काढावी लागतील म्हणून आम्ही कंबर कसली होती. पण आता 14 वर्षांचा हा लांबचा लांब काळाकुट्ट बोगदा आमच्या जीवनरथास न टाळता येण्यासारखा पसरून आडवा झाला. द्वीपांतरवासाची शिक्षा होताच अंदमानच्या नियमांचे पुस्तक वाचून आम्ही आमच्या तरुण पत्नीस आश्वासनार्थ एक कविताबद्ध पत्र लिहून कळवले होते की फार फार तर 5 वर्ष धीर धरावा. त्यानंतर अंदमानात का होईना पण पुन्हा प्रेमाच्या झोपडीत एकत्र भेटू
आणि आपल्या स्वतःच्या हाताने लावलेल्या आणि आपल्या झोपडीच्या पुढच्या मांडवीवर फुलांनी डबडबत पसरलेल्या मोगरा, मालती, जाई, जुई यांच्या लतावेलींशीच आपले इष्टसंबंध जुळवून नांदू लागू. सहवास नाही तर नाही. पण आता तीही आशा निष्फळ झाली. आज कठीणात कठीण म्हणून जे संकट स्वीकारावं तेच उद्या येणाऱ्या संकटापुढे अगदी क्षुल्लक वाटू लागावं असा एकसारखा कष्टांचा भडीमार चालला. जे येई ते मागच्याच बरे म्हणवी अशा मानसिक उत्पातात त्या कल्पनासृष्टीतल्या जाईजुई देखील सुकून गेल्या. कल्पनासृष्टीतला ओलावा देखील जीवास मिळेनासा झाला. त्यातही आमच्या कष्टात भागीदार झालेले आणि संकटातही आम्हावर अत्यंत भक्तिपूर्वक प्रेम करणारे आमचे राजबंदीवानातील सहतपी आम्हीच केलेल्या मागणीप्रमाणे हिंदुस्थानात धाडले गेल्याने त्याच तिकडच्या बंदीशाळेच्या नियमानुसार शिक्षेची आंशिक सूट मिळेल म्हणून आनंद होत असताही त्या सर्वांचा एकाएकी वियोग होऊन आम्ही 5-6 जणच मागे उरल्याने मन फार उदास झालं. एकांतवास केव्हा केव्हा अगदी असह्य होऊ पाही. कोणीतरी प्रेमाची हो मारावी, कोणाला तरी स्नेहानं ये बस म्हणावं अशी उत्कट इच्छा होई. पण ममतेचा मनुष्य त्या निष्ठुर कारागृहात कोण मिळणार? मनाने मनासच खात राहावे. रिकाम्या लांब लांब रात्री सरता सरता नाहीशा व्हाव्या. नवीन स्नेह, नवीन घटना, नवीन आशांचे खाद्य न मिळाल्याने मनाने स्मृतीच्या कपाटातील जुन्याच आठवणी, जुन्याच घटना, जुनीच स्नेहस्मरणे काढून त्यांच्याशी खेळत बसावी. पण चित्रातील भाताने भूक कशी थांबणार? केव्हा केव्हा हे भुकेने व्याकुळ झालेले विकार आणि विचार एखाद्या दुष्काळात ग्रस्त होऊन दंगा करून उठलेल्या चोरांच्या भयंकर टोळीसारखे बंड करून उठत. काही केल्याने ते शमेनासे झाले. भूक भूक म्हणून चित्तास सळो का पळो करून सोडीत. असे महिन्यांमागून महिने चालले. वियोगाने उदास झालेले, एकांतास सतावलेले, स्नेहासाठी प्रेमासाठी कासावीस झालेले आणि तरीही कर्तव्य केले पाहिजे म्हणून जाणीव जिवंत असलेले त्या दिवसातील ते आमचे जीवन किती दुस्सह झालेले होते हे आमच्याबरोबर तेच कष्ट सोसलेल्या त्या आमच्या एका बंधुवर्गासच माहीत असू शकेल. कर्तव्य करीत राहिलं तरी सुटण्याची आशा नव्हती. तिसरा एक मार्ग होता, तो म्हणजे बंदीशाळेबाहेर सुटका झाल्यास कर्तव्य करीत करीतही सुटण्याची संधी साधण्याचा संभव. त्यासाठी शक्यतो नियमभंगाच्या पेचात न गवसता आज नाही उद्या बाहेर जाणं शक्य होईल म्हणून वाट पाहिली. परंतु 14 वर्ष कारागृहात राहणंच भाग आहे ही निश्चित आज्ञा अंती झाल्यामुळे तो बाहेर जाऊन सुटका करून घेण्याचा संभवही बहुतेक मावळला. अशा निराश परिस्थितीतले ते दुर्घर दिवस कसे कंठले गेले ते आमचे आम्हासच समजत नाही. इंग्रजांचे जावयांशी युद्ध झाले. म्हणजे काय तर पहा, असे काही महिने लोटले तो एक दिवस आम्हास बाहेरून बातमी आली की इंग्रजांचे कोण्या एका राजाशी मोठं युद्ध जुंपलं आहे. प्रथम या बाजार गप्पेवर आमचा विश्वास बसेना, कारण बंदीवानास आपल्या निराश स्थितीत असल्या काहीतरी काल्पनिक आशेचा आधार घेण्याची सहजच सवय जडलेली असते. दर 4-5 महिन्यात एखाद्या जुबिलीची, उत्सवाची आणि तदर्थक होणाऱ्या बंदीमुक्ततेची बातमी कोणीतरी उठवी. बुडत्यांना त्या काल्पनिक काडीचाही आधार घ्यावासा वाटे. काही दिवस तरी त्या आशेवर कंठिले जात. पुढे ती खोटी ठरे तो दुसरी एखादी गप्पेची काडी कल्पनेवर तरंगत त्यांचे पुढे येई. त्यातही युद्ध सुरू झाले, पण ते कोणाशी हे नक्की कोणास सांगता येईना, कारण अज्ञान. हिंदी बंदीवानास उभ्या जगतात 2च राज्यांची माहिती असे, इंग्रज आणि आमीर. मुसलमानास फार तर तुर्कीच्या अस्तित्वाची जाणीव असे. त्या योगे युद्ध सुरू झाले ते कोणी म्हणे आमिराशी, कोणी म्हणे तुर्कीशी. दोघांपैकी कोणाशीही असलं तरी इंग्रजांचा केसही वाकडा होणार नव्हता, म्हणून 2-3 दिवस आम्ही तिकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण पुढे बातमी आली की इंग्रजांच्या जावयाशी युद्ध जुंपले. हा जावई कोण? तोंडी जर्मनीचे नाव आले. आमचे बाहेरचे बातमीदार धाडत असत,
पण बातमी आत आणणारे अज्ञ बंदिवान ते नाव विसरून इंग्रजांची मुलगी कोणास दिली आहे ना, त्यांच्याशी युद्ध सुरू झाले म्हणून म्हणत. त्यांची राजांच्या मुली देण्याघेण्याची जुनी कल्पना त्यांना समजे, पण इंग्रजांची मुलगी म्हणजे काय हे आम्हास कळेना. हो ना करता करता एक चिठ्ठी लिहून आणविली. तीवरून स्पष्ट बोध झाला की जर्मनीचे इंग्रजांशी युद्ध जुंपण्याचा संभव आहे आणि फ्रान्सशी तर जुंपलेच. जर्मनीशी इंग्रजांचं युद्ध, अनेक वर्षे प्रतीक्षित केली जाणारी ही सुवर्णसंधी अंती आली तर, पण ती अशा आगतिक अवस्थेत. हा केवळ इतिहास. मागे अनेक वेळा सांगितले असताही भ्रामक अनुमाने टाळण्यासाठी येथे पुन्हा एकदा हे स्पष्टपणे सांगतो की आम्ही या सर्व कथनात जे विचार किंवा भावना वर्णित आलो आहोत किंवा वर्णिणार आहोत ते विचार आणि त्या भावना या त्या वेळेस उत्पन्न झालेल्या होत्या. त्यावेळी उत्पन्न झाल्या म्हणून आजही त्या आमच्या मनास पटत असतीलच असं अनुमान कोणीही करू नये. हा केवळ इतिहास आहे, त्याचं समर्थन नव्हे. जर्मनीचं लक्ष हिंदुस्थानी राजकारणाकडे वेधण्यास प्रथमच अभिनव भारताचे प्रयत्नच प्रामुख्याने कारणीभूत झालेले होते. आम्ही युरोपात गेलो तेव्हा जर्मन, फ्रेंच, आयरिश, तुर्क, भिन्न मिश्र इत्यादी परराष्ट्रीयांशी संवाद करताना आम्हास असे स्पष्टपणे आढळून येईल की युरोपमध्ये हिंदुस्थानी म्हणजे कोणी जिवंत लोक आहेत अशी कल्पनाच नव्हे. राष्ट्रीय दृष्टीने हिंदुस्थानचे अस्तित्व कोणीच मानित नसत. ती एक मेलेली संस्कृती असून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या डावात त्या पत्त्याचा दुय्यम म्हणून का होईना पण उपयोग करणे अशक्य आहे असं त्यांना वाटे. परंतु अभिनव भारताच्या इंग्लंडमधील उठाठेवींनी इंग्लंडमधील पत्रातून आणि जनतेतून अशी हिंदुस्थानविषयक खळबळ सुरू झाली तसे तसे युरोपच्या धूर्त पुढाऱ्यांचे लक्ष हिंदुस्थानकडे आकर्षू लागले. विशेषतः फ्रान्स आणि जर्मनीत हिंदुस्थानच्या आकांक्षांची घोषणा करण्यासाठी अभिनव भारताच्या प्रमुख व्यक्तींची खटपट चालू असे. मॅडम कामा यांच्या जर्मनीतल्या एका व्याख्यानाचा उल्लेख आमच्या खटल्यात केलेलाच आहे. त्यानंतर त्रयस्थ पत्रात क्रांतिकारकांचे लेखही केव्हा केव्हा प्रसिद्ध होत. पुढे मदनलाल डिंगराने केलेल्या सर कर्झन वायलीच्या भयंकर वधामुळे, त्याच्या निर्भीक फाशी जाण्यामुळे आणि अभिनव भारताच्या इतर पुढाऱ्यांवर आणि त्यांच्या चळवळीवर जर्मनीत आणि फ्रान्समध्ये असलेल्या इंग्लिशांच्या गुप्त पोलिसांच्या ससेमिऱ्यामुळे युरोपात हिंदी राष्ट्राच्या राजकरणीय शक्तीवर विश्वास वाढत चालला. डिंगराने आपल्या चौकशीच्या वेळेस केलेल्या जाज्वल्य कथनात म्हणजे स्टेटमेंटमध्ये जर्मनांचा उल्लेख केला होता. त्यानंतर आम्ही प्रसिद्ध केलेल्या 57च्या क्रांतियुद्धाच्या इतिहासाचे छपाई काम कुठे चालले आहे ते शोधण्यासाठी जर्मनीमध्ये इंग्रजी पोलिसांचे निरीक्षण सुरू झाले. त्यावेळी त्यांच्यातील काही जर्मन अधिकाऱ्यांचे आम्हास निरोपही आले होते. अशाच एका प्रसंगी आपण लवकरच धरले जाल तर निरोप पावताच इंग्लंड सोडा म्हणून एका जर्मनीत राहणाऱ्या हिंदी क्रांतिकारकाचे हस्ते आम्हास जर्मन पोलिसातील एका हस्तकाने तातडीचा संदेश धाडला होता. तलवार नावाचे अभिनव भारताचे मुखपत्र जेव्हा सुरू झाले तेव्हा त्यातील पहिल्याच अंकात जर्मनीशी इंग्लंडचे युद्ध 5-6 वर्षात जुंपणार असं, त्यावेळी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सुटण्याची सोन्याची संधी येणार असे कील कालव्याच्या भानगडीचे सविस्तर विवरण करून दिग्दर्शन केलेलं आहे. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.